नमस्कार मित्रांनो, तर आज आपण डाळ तडका करणार आहोत। त्यासाठी मी तुरीची डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे। तर आपण आता कुकर गरम करायला ठेवले पाणी, याच्यामध्ये तुरीची डाळ टाकून घेऊया। डाळ शिजवायला थोडेसे हळद, थोडंसं मीठ आणि थोडंसं तेल टाकून घेऊया, कारण की डाळ वरती येत नाही। तर आपण आता डाळीला उकळी आली आहे पाण्याला, तर आपण आता झाकण लावून घेऊया। तेल टाकल्यावर कसं डाळीचं पाणी वरती येत नाही, तर आपण याची 1-2 शिट्टी काढून घेऊया। तर आपली आता डाळ शिजेपर्यंत आपण फोडणीला लागणारे साहित्य, तर आपण आता डाळ तडक्याला लागणारे साहित्य: जिरे, मोहरी, लाल तिखट, हळद, कढीपत्ता, 4-5 लसणाच्या कापड्या, अर्धा इंच अद्रक, लाल मिरच्या आणि कोथिंबीर घेतलेली आहे। तर आपण आता डाळ तडक्याला, तर आपली डाळ शिजलेली आहे, तर आपण गॅस बंद करून टाकूया आणि इकडे फोडणीसाठी टोप गरम करून घेऊया। तर आपला टोप गरम झालेला आहे, आपण तेल टाकून घेऊया। तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे 2 मिनिट। तर आपलं आता तेल गरम झालेलं आहे, आपण याच्यामध्ये मोहरी टाकून घेऊया। मोहरी चांगली तडतडलेली आहे, याच्यामध्ये आपण जिरे टाकून घेऊया। त्यानंतर 1-2 लाल मिरची, नंतर लसूण, त्यामध्ये आपण आता बारीक चिरलेला कांदा टाकून घेऊया। कांदा पण चांगला लाल करून घ्यायचा आहे। कांदा आपला लाल होत आलेला आहे थोडं। तर आपला कांदा लाल झालेला आहे, तर आपण याच्यामध्ये टोमॅटो टाकून घेऊया। टोमॅटो पण चांगला लाल करून घ्यायचा त्यामध्ये। टोमॅटो लाल होईपर्यंत आपण आता कुकरचे वाफ काढून घेऊया आणि झाकण खोलून बघूया। डायरेक्ट झाकण खोलायचं नाही, पहिले वाफ काढून घ्यायची। आपली डाळ शिजलेली,
तर आपली आता डाळ शिजून झालेली आहे. आपण याच्यामध्ये इकडं टोमॅटो पण परतून झालेला आहे. आपण याच्यामध्ये हळद टाकून घेऊया आणि लाल तिखट चांगलं मिक्स करून घेऊया. आता आपले मसाले वगैरे सगळं टाकून झाले. आपण याच्यामध्ये डाळ शिजलेली डाळ टाकून घेऊ. डाळीचं पाणी पण टाकून घ्यायचं आहे. डाळ परतून झालेली आहे. मी डाळ तडक्यासाठी एक्स्ट्रा पाणी टाकलेलं नाही, डाळीचंच पाणी टाकलं आहे. तर आम्हाला घट्ट पाहिजे ना तर मी घट्टसर बनवली. तर तुम्हाला पातळ पाहिजे तर तुम्ही पाणी पण टाकू शकता. त्याच्याने डाळ थोडी वाढू पण शकतो. आणि याच्यामध्ये आपण आता चवीनुसार मीठ टाकून घेऊया. चवीनुसार मीठ टाकून घेऊया. कोथिंबीर, आता आपण याला 2 मिनिटं उकळी काढून घेऊया. याच्यावर झाकण पण ठेवू शकता, झाकण नाही ठेवलं तरी चालेल. याला 2 मिनिटं चांगलं उकळी काढून घेऊया. तर आपली 2 मिनिटं चांगली डाळ उकळून घेऊया. आता आपली 2 मिनिटं चांगली डाळ उकळलेली आहे आणि डाळ पण आपली झालेली आहे. एकदम मस्त घट्टसर डाळ तडका झालेला आहे. तर आपण आता गॅस बंद करून टाकूया. आता आपला डाळ तडका राईस सोबत खाण्यासोबत रेडी आहे. बाय मित्रांनो, आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया.